प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपण खुश आहात का? कारण बाहेरील लोकांना वाटतं की गुड फ्रायडे, येशू ख्रिस्ताचा मृत्यू झाला तर यांच्यासाठी खूप दुःखाची गोष्ट असेल, परंतु आपल्याला माहिती आहे ख्रिस्ती लोकांना की येशू ख्रिस्त आपल्यासाठी त्या वधस्तंभावर गेला आणि ही दुःखाची गोष्ट नाही तर आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, कारण आपल्याला या दिवशी तारण प्राप्त झालं. प्रेज द लॉर्ड. यावेळेस आपण तिसऱ्या शब्दाकडे जाणार आहोत. आपण वचन वाचूया. योहान शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 26 आणि 27 वचन. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई, पहा हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. आणि त्यावेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस मला हा शब्द मिळाला त्यावेळेस मी थोडीशी नाराज झाले, कारण मला चौथा शब्द पाहिजे होता आणि मी पास्टरांना विनंती केली आणि मार्क ब्रदरांना पण विनंती केली की मला चौथ्या शब्दावर बोलू द्या आणि तुम्ही तिसरा शब्द घ्या. तर ते म्हणे नाही, मला तिसरा नाही पाहिजे, चौथा शब्द पाहिजे. परंतु ज्यावेळेस मी या वचनाची तयारी करत होते त्यावेळेस खरंच परमेश्वराने एवढं रिव्हेलेशन केलं की प्रत्येक शब्द परमेश्वराच्या मुखातून जे 7 शब्द निघलेले आहेत, प्रत्येक शब्दामध्ये आपल्याला परमेश्वर काहीतरी सांगू इच्छित आहे आणि प्रत्येक शब्दामध्ये ते सामर्थ्य आहे जे आपल्याला तारण प्राप्ती करून देत आहे. आपण कसं जगावं या जीवनामध्ये ते सांगत आहे. जो पहिला शब्द आहे ज्याप्रमाणे पास्टरांनी सांगितलं तर त्यावेळेस मी पण ते सर्व लिहून अगोदरच घेतलं होतं आणि परमेश्वराने मला ते सूचित केलं होतं की पहिल्या शब्दाद्वारे आपल्याला क्षमा प्राप्त झाली, दुसऱ्या शब्दाद्वारे तारण प्राप्त झालं आणि तिसऱ्या शब्दाद्वारे आपण हा प्रीतीचा शब्द आहे जो आईचा आणि मुलाचा जे संभाषण आहे त्याद्वारे परमेश्वर आपल्याला काहीतरी सांगू इच्छित आहे. आणि काय सांगू इच्छित आहे या तिसऱ्या शब्दाद्वारे आपण पाच हे बघणार आहोत, 5 पॉईंट बघणार आहोत की परमेश्वर आपल्याला काय सांगू इच्छित आहे. तर या शब्दाद्वारे परमेश्वराने त्याच्या आईवर केलेली आघात प्रीती, जे आगापे लव आहे ते दिसून येत आहे, जे त्याने शिष्यांवर केलं आणि जे त्याने आपल्या सर्वांवर केलं. एकंदरीत पूर्ण सृष्टीवर परमेश्वराने जी प्रीती केली ती या तिसऱ्या शब्दाद्वारे आपल्याला दिसून येत आहे. आपण थोडंसं खोलवर जाऊन या शब्दाचा विचार करूया. ज्यावेळेस तो क्षण आपण आठवू, ज्यावेळेस मरिया त्या क्रूस खांबाजवळ उभी आहे, ती रडत आहे, परमेश्वराला वेदना होत आहे, त्याच्या शरीरातून रक्त वाहत आहे, त्याचं शरीर पूर्ण छन्न विछन्न झालेलं आहे आणि त्यावेळेस त्या आईच्या मनाला काय वेदना होत असतील. कारण आपण पाहतो की परमेश्वर ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा गर्भ धारण तिने केला त्यावेळेस ती एक कुमारी होती आणि आपल्याला माहीत आहे जर माता होत असेल तर त्यावेळेस त्यांना किती त्रास सहन करावा लागतो. जे समाज आहे आता देखील समाजामध्ये तीच परिस्थिती आहे आणि त्यावेळेस तर त्याच्यापेक्षा जास्त भयानक परिस्थिती असेल आणि अशा भयानक परिस्थितीमध्ये तिने गर्भधारण केला, कुमारी असताना परमेश्वराचा स्वीकार केला आणि तिच्या पोटामध्ये ते बाळ 9 महिने 9 दिवस वाढलं. त्याच्यानंतर 30 वर्ष प्रभू येशू ख्रिस्त हा मरियेसोबत राहत होता. मरियेच्या पूर्ण म्हणजे त्यांच्या व्यवसायामध्ये, त्यांच्या घरातल्या प्रत्येक कामामध्ये परमेश्वर कदाचित मदत करत असेल आणि आपल्याला माहीत आहे जगिक मुलापेक्षा परमेश्वराने खूप जास्त प्रीती त्याच्या आईवर केली असेल, कारण तो प्रीतीचा आणि क्षमेचा देव आहे. आणि खरंच परमेश्वराने 30 वर्ष अशी परमेश्वर त्या मरियेसोबत राहत असताना ज्यावेळेस त्याला वधस्तंभावर देण्यात आलं, एखाद्या वेळेस तो मुलगा पापी असला असता किंवा त्याने खरंच पातक केलं असतं त्या बदली त्याला त्या वधस्तंभावर दिलं गेलं असतं तर त्या मरियेने मन तयार केलं असतं की माझा मुलगा पापी आहे आणि म्हणून तो क्रूस खांबावर जात आहे. परंतु परमेश्वराला काही पाप ठाऊक नव्हतं. ते येशू ख्रिस्ताने कोणतंही पाप न करता ज्यावेळेस त्याला क्रूस खांबावर खेळण्यात आलं असेल त्यावेळेस ते मरियेचं मन काय झालं असेल हे आपण आई या नात्याने पूर्णपणे समजू शकतो की जर आपल्या मुलाला त्या क्रूस खांबावर खेळत असतील, आपला मुलगा आता मरणार आहे हे आपल्याला कळलं तर आपलं मन काय होणार आहे. आणि खरंच त्याच वेळेस मरियेचं मन देखील तसंच झालं. परंतु ज्यावेळेस मरिया आणि योसेफ प्रभू येशू ख्रिस्ताचं समर्पण करण्यासाठी त्या मंदिरामध्ये गेले होते त्यावेळेस शिमोन संदेष्टाच्याद्वारे ही भविष्यवाणी करण्यात आली होती आणि आपण ते वचन वाचूया. लूक याचा 2रा अध्याय आणि 35वे वचन.
ह्यासाठी की पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावे आणि तुझ्या स्वतःच्याही जीवातून तलवार भोसकून जाईल. आमेन. यावेळेस सिमोन संदेष्टा मरियेला सांगत आहे की तुझ्या देखील जीवातून तलवार भोसकून जाईल. आणि जर तिच्या मुलाला त्या क्रूस खांबावर देत असतील, तिला माहीत आहे की माझा मुलगा आता थोड्या वेळाने मरणार आहे, तर याच्यापेक्षा दुसरं काही ते दुःख किंवा ती तलवार भोसकून जाण्यासारखं कारण कोणतं दुसरं नसणार आहे. तर खरंच आपण या ठिकाणी पाहतो की योहानच या वचनाला का लिहत आहे. कारण मार्कमध्ये याचा काही उल्लेख नाही आहे, मत्ताईमध्ये काही उल्लेख नाही आहे, त्यामध्ये लूकमध्ये याचा काही उल्लेख नाही आहे, परंतु योहानच का हे लिहत आहे. तर त्या ठिकाणी योहानच उपस्थित होता, कारण काही महिला होत्या आणि त्या ठिकाणी योहान शिष्य परमेश्वराच्या क्रूसाजवळ होता. बाकीचे शिष्य हे घाबरून पळून गेले होते आणि खरंच परमेश्वराला ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस त्या ठिकाणी योहान उपस्थित होता. आपल्याला यावरून दिसतं की अवेलेबिलिटी जी परमेश्वराला जे आपल्याकडून पाहिजे, आपण त्या ठिकाणी उपलब्ध पाहिजे आहे, त्या ठिकाणी योहान फक्त उपलब्ध होता. हेच परमेश्वर आपल्याला देखील सांगत आहे की योहान उपलब्ध होता म्हणून योहानावर ही जबाबदारी त्याच्या आईची देण्यात आली. जर त्या ठिकाणी दुसरा कोणता शिष्य उपलब्ध असला असता तर कदाचित त्याच्यावर ही जबाबदारी दिली असती. ज्यावेळेस आपण पाहतो की आपल्या पास्टरांना आपली गरज असते, आपण पाहतो की प्रेयरसाठी म्हणा किंवा अजून काही गोष्टीसाठी पास्टरांना आपली गरज असते, त्यावेळेस आपण उपलब्ध असतो का, हे आपण खरंच आपल्या मनाला विचारायला पाहिजे की उपलब्धता खूप महत्त्वाची आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला घरी बोलवायला येणार नाही की चल बाबा माझ्यासोबत, मला गरज आहे तुझी आणि तू माझ्यासाठी काहीतरी कार्य कर. जोपर्यंत आपल्या मनातून इच्छा नाही आहे प्रभूसाठी काहीतरी करण्याची, तोपर्यंत परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करू शकत नाही. तर ज्या वेळेस आपण परमेश्वराच्या मंदिरासाठी, परमेश्वराच्या वचनासाठी आपण उपलब्ध असू, प्रार्थनेसाठी आपण उपलब्ध असू, त्यावेळेस अद्भुत रीतीने परमेश्वर आपला उपयोग करून घेणार आहे. आणि खरंच परमेश्वराची मी आभार मानते की पास्टर आपल्याला प्रत्येक वेळेस संधी देत आहेत पुढे येऊन बोलण्याची, प्रार्थना करण्याची. आणि अनेक चर्चेस आहेत त्या ठिकाणी ही संधी कदाचित नाही भेटत आहे, परंतु देवाची प्रीती आपल्या सोबत आहे पास्टरांद्वारे आणि देवाची प्रीती आपल्या सोबत आहे पास्टरांद्वारे. आणि खरंच आपला देखील परमेश्वर या ठिकाणी उपयोग करून घेणार आहे. देवबापाच्या नावाला खरंच धन्यवाद देते की ज्याप्रमाणे योहान परमेश्वरासाठी उपलब्ध होता, त्याप्रमाणे आपण देखील प्रभू येशूसाठी, आपल्या चर्चसाठी आपण उपलब्ध राहिलं पाहिजे. ज्यावेळेस यशाया याचा 6वा अध्याय आणि 8वं वचन आपण काढूया. यशाया याचा 6वा अध्याय आणि 8वं वचन. तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल. तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठव. आमेन. देवबापाच्या नावाला धन्यवाद देते वचनासाठी. कारण यशायाला जेव्हा परमेश्वराचं वचन यशायाने ऐकलं त्यावेळेस परमेश्वर म्हणाला, कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल. आणि तेव्हा यशाया म्हणाला, हा मी आहे, मला पाठव. तो देखील त्या ठिकाणी उपलब्ध होता. ज्यावेळेस शल्मोनाला परमेश्वराने हाक मारली तेव्हा शल्मोन म्हणाला, बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे. त्याचप्रमाणे आपण परमेश्वर ज्यावेळेस आपल्याला हाक मारतो त्यावेळेस आपण उपलब्ध असतो का, याचा खरंच आपण बारकाईने विचार करूया. कारण ज्यावेळेस परमेश्वराला आपली गरज असते त्यावेळेस आपण म्हणतो की मला माझं घर आहे, मला माझा संसार आहे, मला माझी मुलं आहेत, मला शुक्रवार बाजार आहे, आपले असे उत्तरं असतात. आणि खरंच आपण देखील खूप विचार करायला पाहिजे की या शेवटच्या समयी आपलं संसार तर आहेच आणि ते नेहमी असणारच आहे, परंतु त्याच्यातून देखील वेळ काढून आपण परमेश्वरासाठी अधिक जोमाने कार्य करायला पाहिजे. कारण या शेवटच्या दिवसामध्ये अद्भुत रीतीने परमेश्वर आपला उपयोग करून घेणार आहे आणि खरंच त्याच्या राज्याच्या वाढीसाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. दुसरा पॉईंट आपण पाहूया की येशूने पुत्र होण्याचं कर्तव्य निभावलेलं आहे. येशू या ठिकाणी क्रूस खांबावर यातना भोगत होता आणि कदाचित त्या ठिकाणी कोणी दुसरा मानव असला असता तर स्वतःच्याच दुःखाकडे पाहिलं असतं, स्वतःच्या कष्टाकडे पाहिलं असतं,
विचार केलेला आहे. आजकालचे मुलं चांगले असले तरी पण आईचा विचार करत नाही आणि आजारी असले तरी पण आईचा विचार करत नाही. आणि खरंच आपण जिवंतपणी आपल्या आई वडिलांना घराच्या बाहेर हाकलून देतो, त्यांना त्या वृद्धाश्रमामध्ये टाकण्यात येतं. परंतु या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्या क्रूस खांबावर शेवटच्या वेळेस शेवटच्या यातना भोगत असताना देखील स्वतःच्या आईचा विचार करत आहेत. आणि एक जबाबदार व्यक्ती जे योहान आहे याला परमेश्वराच्या उराशी असणारा शिष्य असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि अशा जबाबदार प्रेमळ व्यक्तीवर परमेश्वर आपल्या आईची जबाबदारी सोपवून देत आहे. तर खरंच परमेश्वराचा आदर्श आपण घेतला पाहिजे की आपण आपल्या आई वडिलांवर देखील असं आगापे प्रेम, अशी दैवी प्रीती आपण केली पाहिजे. कारण जगिक लोकांपेक्षा आपण खूप वेगळे परमेश्वराने आपल्याला काढलेलं आहे. त्यासाठी आपण आपल्या वागण्यातून दाखवायला पाहिजे की खरंच आपण त्याचे शिष्य आहोत. त्यानंतर मी थोडं फास्ट पॉईंट घेत आहे कारण मला माहिती 15 मिनिटात नाही कव्हर होणार. तिसरा पॉईंट आहे की परमेश्वराने हे नारी किंवा हे बाई असं आपल्या आईचा उद्गार काढलेला आहे. त्याने हे आई असं म्हटलेलं नाहीये. तर आपण पाहू याचं कारण काय असू शकतं की परमेश्वराने त्या ठिकाणी नक्कीच आपल्या आईचा अपमान नाही केला, तर खूप म्हणजे आदरपूर्वक परमेश्वराने आपल्या आईला हे बाई किंवा हे नारी असा उद्गार काढलेला आहे. आणि हे याच्यासाठी म्हटलेलं आहे कारण आपल्यामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये की तारणारा कोण आहे, तारण कोणाद्वारे आहे. जर कदाचित त्या ठिकाणी परमेश्वराचा मृत्यू झाला असता आणि त्याने कदाचित हे आई असं म्हटलं असतं तर कदाचित लोकांनी असं समज करून घेतला असता की आता जी मरिया आहे ती आपल्यासोबत आहे, मग ती तारण करता आहे. आणि त्याच्यामुळे परमेश्वराने त्या ठिकाणी आपल्यामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये कारण तारण करता हा एकच आहे, प्रभू येशू ख्रिस्त. आणि मार्ग, सत्य व जीवन तोच आहे आणि त्याच्याद्वारे आपल्याला पित्याकडे कोणाच्याही द्वारे जाऊ शकत नाही आपण. म्हणून परमेश्वराने हे नारी किंवा हे बाई असा उद्गार काढलेला आहे. चौथा पॉईंट आपण पाहूया की योहान आपल्याला त्याच्या पत्रामध्ये देखील प्रीतीबद्दल सांगत आहे. कारण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या सोबत होता त्यावेळेस परमेश्वराने त्याला प्रीती करण्याचं शिकवलं होतं आणि त्यामुळे ते एक खूप चांगल्या रीतीने आपल्या पत्रामध्ये देखील प्रीतीबद्दल उदाहरण देत आहेत. आपण ते वचन वाचूया. 1 योहान याचा 3रा अध्याय आणि 11वं वचन. आपण वाचूया. जो संदेश तुम्ही प्रारंभापासून ऐकला तो हाच आहे की आपण एकमेकांवर प्रीती करावी. त्याचप्रमाणे त्याच ठिकाणी 3रा अध्याय 16वं वचन आहे. ख्रिस्ताने आपल्याकरता स्वतःचा प्राण अर्पण केला, यावरून आपल्याला देवाच्या प्रीतीची जाणीव झाली आहे. तेव्हा आपणही आपल्या बंधूकरता स्वतःचा प्राण अर्पण केला पाहिजे. आणि खरंच या ठिकाणी योहान आपल्याला सांगत आहे की आपण आपल्या बंधूकरता, आपल्या भगिनींकरता, एकमेकांकरता आपण प्राण अर्पण केला पाहिजे. परंतु मी म्हणते की प्राण अर्पण करू नका, फक्त एकमेकांबरोबर त्या आगापे प्रीती करा, आगापे लव करा. जे परमेश्वराने आपल्या आईवर केलं, आपल्या सर्वांवर केलं, आपल्या शिष्यांवर केलं. आणि आपल्यामध्ये कुणी असं नाहीये जे रक्तमांसाचे आहेत. आणि खरंच रक्तमांसापेक्षा ते प्रीतीचं नातं जे आहे आपल्या सर्वांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे ते श्रेष्ठ नातं आहे. कारण रक्ताचं नातं एक वेळ आपल्याला सोडून जाईल, परंतु आपल्या सर्वांमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि आपलं नातं हे अतूट आहे. आणि खरंच मंडळी या नात्याने आपण एकमेकांचे भाऊ बहीण आहोत, तर आपण एक कुटुंब आहोत. आणि खरंच आपण एका कुटुंबाप्रमाणे या चर्चमध्ये राहिलं पाहिजे. ज्यावेळेस पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला विचारले की प्रभू, आम्ही सर्व काही तुमच्यासाठी सोडले, तर याच्या बदली आम्हाला काय मिळणार? तेव्हा प्रभू येशू म्हणाला, जे तुम्ही सोडले, त्यागले, त्याच्या 100 पट तुम्हाला मिळणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आपण जे काही प्रभू येशू ख्रिस्तासाठी सोडतो त्याचे 100 पट प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देतो. आपण जर आपले भाऊ बहीण सोडले असतील तर आपण खरंच या ठिकाणी जे कोणी आहोत ते आपण सर्व भाऊ बहीण आहोत. आणि परमेश्वराने आपल्याला खूप सारे भाऊ बहीण दिलेले आहेत. जर आपण आपल्या रक्ताचं नातं सोडलेलं आहे तर आपल्याला मंडळीच्या नात्याने प्रभू येशू ख्रिस्ताने खूप सारे नाते आपल्याला जोडलेले आहेत आणि आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये भाऊ आणि बहीण असे आहोत. म्हणून मी परमेश्वराच्या नावाला खरंच धन्यवाद देते की खूप सुंदर असं कुटुंब या चर्चद्वारे आम्हाला मिळालं. त्याबद्दल आम्ही परमेश्वराचे आभार मानतो. आणि फक्त शेवटचा पॉईंट मी बोलते की या 3ऱ्या शब्दाद्वारे आपण 5 गोष्टी शिकलो.
धावलं पाहिजे. येशूने दाखवून दिले की मीच तारणारा आहे. चौथी गोष्ट, क्रूसावर देखील येशूने आज्ञा दिली योहानाला की माझ्या आईचा सांभाळ तू कर, आणि त्याने ते ऐकलेलं आहे. आणि पाचवी गोष्ट, एका